करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव परिसरातील विकास कांबळे या नराधमानं 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला। त्याला पोलिसांनी अटक केली आहे। पण अशा नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नाही, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा होईल अशी पोलिसांनी कलम लावावीत, तर न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे। विकास कांबळे या नराधमानं 7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला। त्यानंतर पोलिसांनी संशयित विकास कांबळेला अटक केली आहे। या घटनेनंतर पाचगावात तणावपूर्ण वातावरण आहे। आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना निवेदन देण्यात आलं। अशा नराधमाला समाजात राहण्याचा अधिकार नाही। पोलिसांनी विकास कांबळेवर गंभीर कलम लावून त्याच्यावरील खटला फास्ट कोर्ट न्यायालयात चालवावा। न्यायालयाने विकास कांबळेला फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचं निवेदन भाजप महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आलं। अशा विकृत मनोवृत्तीला आळा बसेल आणि अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं निवेदनात म्हटलं आहे। यावेळी माजी नगरसेविका माधुरी नकाते, तेजस्वी पार्टे, धनश्री तोडकर, गौरी माने, प्रणिती पाटील, अश्विनी गोपुडगे, सीमा पालकर, सुजाता पाटील, अश्विनी वासकर यांच्यासह महिला उपस्थित होत्या।